हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे चिकन दम बिर्याणी। बऱ्याच जणींना बिर्याणी बनवणं हा किचकट प्रकार वाटतो, पण आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचा हा गैरसमज नक्कीच दूर होईल। कारण अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणी कशी बनवायची हे मी यात सांगितलेलं आहे आणि नक्कीच त्यांना हा व्हिडिओ बघून वाटेल की खरंच बिर्याणी बनवणं फारच सोपं आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता सुरुवात करूया। तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याला मी फर्स्ट मॅरिनेशन करणार आहे। तर यात आपल्याला घालायचं आहे 1 चमचा मीठ, हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा आणि लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। 1 लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे छान मसाले याला थोडे लावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन करायला ठेवून द्यायचे आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर ही स्टेप स्किप केली तरीही चालेल। तर याला आपण साइडला ठेवून देऊ आता। आणि आता मी इथे बिर्याणी मसाला तयार करणार आहे। त्यासाठी मी हे मसाले घेतले, 2 चमचे धने, 1 चमचा जिरा, लौंग, छोटी वेलची, मोठी वेलची, कलमी, दगडफूल, 1 चमचा सौंफ, शहाजिरा, 1 चमचा जावित्री, जायफळ आणि तेजपत्ता, 5-6 तेजपत्ता घेतलेला आहे। तर आता हे सर्व मसाले कढईमध्ये घालून याला आपल्याला 2 मिनिटासाठी ड्राय रोस्ट करायचे, म्हणजे याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल। तर 2 मिनिट मी याला भाजून घेणार आहे आणि त्यानंतर याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे। थंड झाल्यानंतर याला मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे मी आता। खूप जास्त फाईन पावडर नाही बनवलेली आहे, पण जाडसरच आहे आणि असंच करायचंय। तर इथे बिर्याणी मसाला तयार झालेला आहे। आता इकडे मी 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। 3 मोठ्या साईजचे कांदे घेतले होते, उभे चिरून घेतलेत। आता याला आपल्याला तळून घ्यायचंय, बरिस्ता तयार करायचा आहे, म्हणजेच आपल्याला याला डार्क ब्राऊन रंगावर तळून घ्यायचंय। तर सुरुवातीला फ्लेम मीडियम ठेवायची आणि शेवटी मग स्लो फ्लेमवर आपल्याला याला करायचंय, नाहीतर मग कांदा करपण्याची शक्यता असते। तर आता इथे डार्क ब्राऊन रंगावर आपला कांदा तयार झालेला आहे तळून। आता याला काढून घ्यायचंय। तर इथे आपला बरिस्ताही तयार झालेला आहे। आता इकडे मी फर्स्ट मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं, आता आपल्याला इथे सेकंड मॅरिनेशन करायचंय। तर यात मी घालणार आहे 2 चमचे तिखट, 1 चमचा धने पावडर, हळद पाव चमचा, त्यानंतर घालायचा हा बिर्याणी मसाला जो मी आता करून घेतलेला आहे। तर 1 चमचा आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे। 1 किलोला 1 चमचा बिर्याणी मसाला इनफ असतो। आता 5-6 मिरच्या मी स्लिट करून घेतलेल्या आहे, त्या घातल्या। थोडीशी पुदिन्याची पानं घातली आणि कोथिंबीरही घालून घेतली। आता यात आपल्याला घालायचंय दही। दही मी 1 पाव घेतलेला आहे, म्हणजे 250 ग्राम दही घालायचे आहे यात आणि 1 लिंबाचा रस घालायचा आहे। तर लिंबाचा रस घालून घ्यायचा छान आणि त्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायचा आहे तळलेला कांदा। तर अर्ध्यापेक्षा जास्त कांदा मी यात घालणार आहे आणि उरलेला गार्निशिंग साठी ठेवणार आहे। कांदा आपल्याला इथे थोडा क्रश करून घालायचा आहे। आता 2 चमचे आपल्याला यात अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हे थोडे मसाले घेतले मी, 2 वेलची, कलमीचा 1 तुकडा आणि 5-6 ब्लॅक पेपर, ते घालून घेतले। आता याला छान मिक्स करून घ्यायचंय। सर्व मसाल्यांमध्ये हे छान चिकन मिक्स झालं पाहिजे आणि याला मी कमीत कमी आपल्याला 1 तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचंय। माझ्याकडे जास्त वेळ आहे तर मी जास्त वेळ ठेवील। यात तेल घालायचं राहिलं होतं म्हणून मी आता तेल घालून घेते। 2 चमचे तेल घालायचं आहे यात आणि आता परत एकदा मी मिक्स करून घेते याला आणि मॅरिनेशन साठी याला ठेवून देते। आता इथे तांदूळ भिजत घातलेला आहे मी, 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे। आता मी इथे केशरचं पाणी बनवत आहे। पाण्यामध्ये केशर घालून घेतलं थोडंसं आणि फूड कलर घातला। फूड कलर टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा नसेल तरीही चालेल। आता मी एक पातेलं गॅसवर ठेवलंय, त्यात आपल्याला तेल घालून घ्यायचंय
2-3 टेबलस्पून तेल घालायचं आहे। हे तेच तेल आहे ज्यात मी कांदा तळून घेतलेला आहे। तर तेल घालून घ्यायचं आणि यात आपल्याला आता चिकन घालून घ्यायचंय, जे मॅरिनेट केलेलं आहे चिकन आपण। मी इथे चिकन 4 ते 5 तास मॅरिनेट केलेलं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ओव्हरनाईटही फ्रीज मध्ये ठेवू शकता चिकन मॅरिनेट करून। जेवढा जास्त वेळ चिकन तुम्ही मॅरिनेट कराल तेवढा चिकनला जास्त टेस्ट येईल, म्हणजे ते फ्लेवर्स सगळे चिकन मध्ये उतरेल। तर आता याला आपल्याला 10 मिनिटं स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचंय। सुरुवातीला फ्लेम मोठी करायची आणि एकदा हे गरम झालं की मग स्लो फ्लेमवर आपल्याला याला 10 मिनिट शिजवून घ्यायचंय। आता इकडे मी पाणी उकळायला ठेवलं होतं। आता यात हे मसाले घालायचे। 2 तुकडे कलमीचे, थोडीशी जावित्री, 2 छोटी वेलची, 2 मोठी वेलची, 4-5 लवंगा आणि 5-6 ब्लॅक पेपर आणि 2 तमालपत्र। तर हे सर्व यात घालून घ्यायचे। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि ही लिंबाची साल मी यातच घालून घेणार आहे। आता हा जो राईस आहे जो मी भिजवून ठेवलेला होता अर्धा तास, आपल्याला राईस कमीत कमी अर्धा तास भिजत घालायचा आहे। आता मी यातलं पाणी उपसून घेतलेलं आहे आणि आता हा राईस मी या पाण्यामध्ये घातला आहे। आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे आपल्याला राईस 80 ते 90% पर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांनंतर याला सतत चेक करायचं, शिजला की नाही बघायचं। यातली ही लिंबाची साल मी आता काढून घेणार आहे आणि पूर्ण राईस 90% शिजण्यासाठी आपल्याला 6 ते 7 मिनिट आरामात लागतात। तर 6-7 मिनिट झालेले आहे, मी चेक करते। तर इथे आपला राईस 90% पर्यंत कुक झालेला आहे। आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। तर हे पाणी मी काढून घेणार आहे। तर एका चाळणीमध्ये मी हा राईस काढून घेते, म्हणजे यातलं संपूर्ण पाणी निघून जाणार। तर अशा प्रकारे इथे आपला हा बिर्याणी राईसही तयार झालेला आहे आणि खूप छान झालेला आहे, एकदम परफेक्ट। आता इकडे मी चिकन शिजायला ठेवलं होतं, याला 10 मिनिट झालेले आहे। याला भरपूर पाणी सुटलेलं आहे, म्हणून मी 2 मिनिट मोठ्या फ्लेमवर हे पाणी आटवून घेणार आहे। तर पाणी आटवून घेतलेलं आहे मी। आता यात 1 चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचंय, साजूक तूप, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता इथे रंगही खूप छान आलेला आहे चिकनला। आणि आता यात आपल्याला हा बिर्याणी राईस घालून घ्यायचा आहे। तर यातला अर्धा बिर्याणी राईस मी यात घालून घेणार आहे आणि त्यानंतर उरलेला घालणार आहे। तर राईस घालून घ्यायचा आणि याला एका लेवलमध्ये करून घ्यायचं आणि याच्यावर आता थोडंसं गार्निशिंग करणार आहे मी। तर यात आपल्याला घालून घ्यायचं आहे हे केशरचं पाणी, त्यानंतर थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे तळलेला, त्यानंतर पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि थोडासा सांबार घालून घ्यायचा आहे, म्हणजेच कोथिंबीर घालायची आहे। आणि हा बिर्याणी मसाला, पाव चमचा बिर्याणी मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा याच्यावर। आता हा उरलेला राईस घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि परत याच्यावर तसंच गार्निशिंग करायचं आहे। केशरचं पाणी घालायचं, तूप घालायचं आहे 1 चमचा, त्यानंतर तळलेला कांदा घालायचा आहे। तळलेल्या कांद्याचं जे उरलेलं तेल आहे ते घालते आहे मी। आणि तेल तुम्ही तळायला तेवढंच घ्या, कांदे तळायला जेवढं तुम्हाला बिर्याणीला लागणार आहे। तर मी टोटल मिळून 6 ते 7 टेबलस्पून तेल घेतलेलं होतं आणि तेवढं मला या बिर्याणीला लागलेलं आहे, म्हणजे तेल अजिबात आता उरलेलं नाही आहे। आता सगळं घालून घेतल्यानंतर याला मी फॉइल पेपरनी झाकून घेते आहे, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही। आता याच्यावर झाकण घालायचं आणि एखादी हेवी वस्तू ठेवायची। तर मी कुकर ठेवते आहे आणि आता आपल्याला याला स्लो फ्लेमवर 20 मिनिट दमवर शिजू द्यायचे आहे। आणि खाली मी तवाही ठेवलेला होता। तर आता इथे 20 मिनिट झालेले आहे, आपण चेक करून बघू। तर वाव, तुम्ही बघू शकता बिर्याणी अगदी कलरफुल दिसत आहे। आता आपण बघू कशी झालेली आहे ते। तर तुम्ही बघू शकता
खूप छान झालेली आहे, परफेक्ट अशी जशी पाहिजे होती तशी. म्हणजे एकदम ड्राय पण झालेली नाही आहे आणि एकदम अशी चिपचिपी पण नाही आहे. आणि चिकनही छान प्रॉपर कुक झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की याचा एक एक दाना सेपरेट आहे. तर अशीच बिर्याणी आपल्याला हवी आहे. आणि आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. खूप छान अशी झालेली आहे, याला रंगही खूप छान आलेला आहे. तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या या फेसबुक पेजला फॉलो करत राहा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.